कुठे सुने येतो म्हणलाय मायला केव्हा येतोय काय माहिती आता हे जायचं म्हणलाय कुठं बाहेर काय माहिती काय सचिन भाऊ कुठं जायले काय नाही काय पाणी आलं का बघत होतं खालपर्यंत काय दिसले नाहीत काय नाही तिकडं कुठं खरेदी घातलं तुमच्या आमचं हा आमचं कसलं खरेदी खत रघुना एक एकर इकलंय की 1 एकर विकलं इकलं की खरेदी खत आता करून आलात आम्ही थोड्या वेळ झालं आईला हे खरं आहे का मी तिकडनंच आलोय वाटलंच तर सुनेला फोन लावून विचार आईला काय बावळाट कार्ट आहे काही अरे त्याच्यासाठीच आबांच्या मागे लागलो होतं वाटतं हा व्हायला पाहिजे मी म्हणलो होतं आबाला नका देऊ काय सांगितलं नाही का तुम्हाला त्याने घरी अरे काय आम्हाला पत्ताच नाही काय नाही हा 3-4 दिवस धावपळीत दिसत होता बरं का हा तुम्ही हा हा आईला ही धावपळ चालू होती काय तरी त्याला मी विचारलं होतं किंवा कोण घरचे सोबत नाहीत का काय नाही ते म्हणलं सगळे कामात गुंतलेत म्हणलं आपापल्या कशाचं काम आहे आम्हाला पत्तेच नाही घरी यांनी असला कुटाणा केलाय चांगलं केलंय काम त्यानं मग बरं येतो मी आबाकडे जाऊन येतो चालते रघु ए राग्या आबा रघु कुठे ए राग्या बाहेर रे काय रे अरे तो लाज शरम का आहे का काय झालं का सगळी इकून खाल्ली आबा काय उद्योग केलाय माहितीये का यांनी काय केलं काय केलं म्हणजे अख्ख्या गावाला माहितीये आपल्याला अंधारात ठेवलं यांनी काय केलं रे सांग की तुझ्या तोंडाने का मी सांगू आता काय केलं काय झालं हो का ओरडायला लागले अरे तोंडाने सांग की फाड खाव लाज वाटते का तुला काय झालं काय झालं म्हणजे आबा परस्पर एकर इकलाय त्यांनी काय रे हा कुणाचा एकर ऐकला तू माझ्या वाट्याचं ऐकलं कोणाचं म्हणजे कमवायचं माहिती होतं का तुला हा मग गुन्हे घातलेला होता कधी घेतला होता रे बाबा यांनी सांग रे मला तू आता. काही बोलत आहे ते आता त्याला लाज आबरू आहे का काय अहो आबा याच्यासाठी वेगळं मागत होता का यो भाऊजी तुम्हाला तरी मी थोडं म्हणतो तो ऐक ना थोडं तरी मी म्हणतो तो की त्याच्या नाव करू नका आता करून तुम्ही दिली न मला काय सांगता का माझ्या नाव होती काय सगळी उलट आम्ही आडवा येत होतो आबा तुम्हाला नका म्हणून नका तुम्ही आमचं ऐकलं नाही त्या टायमाला आपण आम्ही नको म्हणत असं ना आबा तुम्ही त्यांच्या नावावर केली हा आबाला मड्यावर घालायची होती काय म्हणला रे ए, काय म्हणलं होतं ना हा तुला काय म्हणलं होतं मी अहो, थांबा, तुला म्हणलं होतं ना आबा की- थांबा, हा? एक मिनिट थांबा तुम्हाला बोलायचं काय बोलायचं तुम्ही बोला हानू दे आबाने हेले आधी करायला पाहिजे होतं पोरांच्या नादी लागतोय हा तू सर बाजूला अहो, तू सर बाजूला हा तू कार पोरांच्या नादी लागतोय तुम्ही पण काय हो, भडकवून द्यायला लागले हो जरा समजावा की बोलून काय ती मिटवा बडकून द्यायला म्हणजे त्याच्या वाट्यासाठीच मी तडफडतोय ना मला काय फरक पडायचा इकली तर इकली मस्त खरं आहे पण त्यांनी कशासाठी विकली ते तरी सांगा की आम्हाला कारण चाललो आम्ही दोघं पुण्याला फ्लॅट घेतलाय तिकडे मी बघा आता कसं केलाय तमाशा अरे पुण्याला काय तुला हिथं काय न पुलं काय फरक पडतो रे ओ वहिनी तुम्हाला सांगता येत नाही का नवऱ्याला नाही ही असं त्याच्यात भागीदारी तिची त्याच्याशिवाय एकट्याला नाही बुद्धी सुचायची ह्यांना हे बघा ताई तसं पण आम्ही आमच्याच हिश्श्याची विकली अगं पण तुला माहितीये तुझ्या हिश्श्याची विकली पण आम्ही घरातले आहेत ना कोणतरी विकताना आम्हाला विचारायचं आहे का नाही काही अहो पण आम्हाला नाही राहायचं गावाला आम्हाला जायचं तिकडं आम्हाला नाही इथं करमत नाही आम्हाला नाही सण होते काय वातावरण करायचं आता? इथलं वातावरण जमत नाही म्हणजे पुण्याला काय तुझ्या डोंगाड्याला एसी बांधायचंय का तुझी का तुझ्या वाट्याची मी काय नको म्हणलंय का ओ तुम्ही केलं ते आम्हाला नाही करायचं आमचं पोट पाणी आहे त्याच्यावर लोक पैसे कमवून जमीन घ्यायला लागले आणि तुम्ही का आहेत तेवढे पोट पाण्यासाठी नाही माझ्या बापांनी पै करून कमावलेली ती मला कळतं ठेवायची काही इकायची इकायला आधी स्वतः कमवायला लागती जी वस्तू तू कमावली नाही ना ती इकायचा बी तुला अधिकार नाही मी काय म्हणते माहिती का जर ती व्यवहार पूर्ण झाला नसन होय आबा हा. तर ती सरकार असेल ती त्यांना माघारी देऊन टाका आणि आपली जमीन घ्या आपल्या ताब्यात कशाला त्याच्यात चांगलं पीक पाणी पिकतंय अगं सही ह्याची ह्यो म्हणला पाहिजे ना आणि ते चांगला तुकडा दिलाय त्यांनी काय हो भाऊजी काय म्हणायचं तुमचं काय म्हणणं आहे सांगा आता नेमकं हे बघा आम्हाला ती जमीन काय नाही जाऊ द्यायची बाबा तुम्ही सांगा बरं ह्यांना जमीन तुम्ही घ्या न तुम्ही मला पैसे द्या म्हणजे आम्ही काय बाहेरचे आहेत काय आता हा मग माझी जमीन आहे म्हणल्यावर माझी जमीन आहे म्हणजे तुम्हाला लहानाचं मोठं बापाने केलं तेव्हा बरं म्हणले नाही मला मग बाहेरच्यांनी सांभाळलं होतं का तुम्हाला हा? तुम्ही ना लय नाटकं करू नका कोणीच नाही ते ना पटरा सकट फुकीन काय म्हणला याच्या आईला ह्याला हाण रे. हाण आवाला, हाण आवाला. हाण तिच्या- थांबा तुम्ही, सोडा. किती म्हणतोय इकडं इकडे तू ह्याच्या हो तिकडं
पठारा सकाळी येतील म्हणतोय. हो तुम्ही. गप! इकडे ये तू बाहेर बाहेर ये. टाक ठोका टाका आबा टाक ह्याची सोड तू मला सोड. हा? तुम्ही लाडून ठेवलाय आबा सगळ्याला. मग आता मी काय लाडावला त्याला नाव कली होती त्याच्या मला माहिती आहे असा करीन म्हणून. हा एक काम करतो मी आता, काय करायचं ती माणसं काढतो कोणाला इकली ती आणि ओळखीची असते ना हा. त्यांना आहे ना लागभर तोटा खाऊ आपण, पण ते पैसे माघारी घेऊ आपली आणि जमीन परत घ्यायची. आणि पैसे देऊन टाकतो त्यांना. जमन म्हणतो असं. हा चालते बरं चालते. कोणाच्या हातापाया पडायला लागते काय माहिती आता. बरं येतो मग मी, बघतो आता काय आहे ती.